नमस्कार मंडळी, आज आपण उपवासासाठी खास आणि थोडा वेगळा पण अतिशय चविष्ट असा सोप्पा गोड पदार्थ बघणार आहोत, साबुदाणा आणि मखाणा खीर। आणि ही खीर जी आहे ती उपवासापुरताच मर्यादित नाहीये बरं का, ती आपण कधीही बनवू शकतो। स्वाद आणि आरोग्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन बनते ही खीर। या खीरीमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते। ही खीर लहान मुलांसाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे। चला तर मग सुरुवात करूया। खीर बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य आहे, 1 वाटी मखाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध गरम करत असतानाच यामध्ये मी 5 चमचे साखर घातलेली आहे आणि 1 चमचा भरून तूप घेतलेलं आहे। दूध जे आहे ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून दूध बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, पण ते दूध गरमच आहे, एकदम उकळलेलं नाहीये पण गरम आहे। आणि मखाने जे आहेत ते थोडेसे भाजून त्याची ओबडधोबड अशी पावडर करून घेतलेली आहे। एकदम बारीक पावडर करायची नाही आपल्याला, थोडे ओबडधोबडच ठेवायचे आहेत। आता या ठिकाणी मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत। 1 मोठा चमचा भरून तूप घेतलेला आहे। तूप गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपण जी मखाण्याची पावडर केलेली आहे ती घालून घेणार आहोत। ही मखाण्याची पावडर आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे। एक साधारण अर्धा मिनिट अशी ही पावडर आपण परतून घेणार आहोत। हे बघा, आणि मखाण्याची पावडर जी आहे ती आपल्याला एकदम बारीक पावडर नाही करायची, थोडं भरडच ठेवायचं आहे। त्यातच आता आपण 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घालून घेतलेला आहे। आता हे दोन्ही एकत्र करून छान परतवून घेऊया। आता या ठिकाणी आपण साबुदाणा आणि मखाना दोन्ही एकत्र 1 मिनिटभर भाजून घेऊया, परतवून घेऊया। याने काय होईल, आपल्या खिरीला छान टेक्स्चर येईल। आता हे छान परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण गरम केलेलं दूध घालणार आहोत। आता यामध्ये आपण हे गरम दूध घालून घेतलेलं आहे आणि या खिरीमध्ये शक्यतो दूध गरमच घालायचं आहे। त्याच्याने काय होतं, साबुदाणा जो आहे तो लवकर ट्रान्सपरंट होतो। आता हे तुम्ही साबुदाणा आणि मखाण्याचं मिश्रण जे आहे ते भाजत असतानाच एका बाजूला दूध उकळत ठेवलं तरीही चालणार आहे। मी हे दूध आणि साखर एकत्र करून आधीच गरम करून घेतलं होतं। आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव जी आहे ती अजूनच वाढते। आता यामध्ये आपण वेलची पावडर घातलेली आहे। आता याच स्टेजला तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता तुम्हाला हवे असतील तर। आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत। आता याला छान एक उकळी येऊन द्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे छान खिरीला आपल्या एक उकळ आलेली आहे। आता हे छान हलवून घेऊया। या ठिकाणी आपली साबुदाणा आणि मखाणा खीर तयार झालेली आहे। उपवासासाठी एकदम योग्य, हलकी आणि पौष्टिक अशी खीर तयार झालेली आहे। ही खीर तुम्ही गरमागरम खा किंवा थंड करून खा, चव एकदम अप्रतिम लागते याची। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ही खीर आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये आणि पुन्हा भेटूया अशाच छान आणि उपयुक्त रेसिपी सोबत। तोपर्यंत आनंदाने उपवास करा आणि आरोग्यदायी खाणं खा। धन्यवाद।